ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अखेर आयुक्तांना मिरजेतील प्रश्नावर आली जाग। रस्ते, भाजी मंडई, ड्रेनेज, अतिक्रमण आणि कचरा डेपोबाबत चर्चा। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये बदली झाल्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला। पत्रकार परिषदेत विविध विषयांवर चर्चा केली। सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावू असं आयुक्तांनी मिरजकरांना आश्वासन दिलं आहे। मिरजेतील रस्ते, भाजी मंडई, ड्रेनेज समस्या, अतिक्रमण मुक्त मिरज, बेडग रोड येथील कचरा डेपो याबाबत अशा प्रकारे उपाययोजना कराव्यात यासाठी आज पत्रकारांशी आयुक्त सुनील पवार यांनी संवाद साधला। अखेर मिरजेच्या विविध समस्यांच्या प्रश्नावर आयुक्तांना जाग आली आणि ते मिरजे येथील विभागीय कार्यालयात दाखल झाले। मिरजे येथील विविध समस्यांवर आयुक्त यांना पत्रकारांनी चांगलंच धारेवर धरलं। यामध्ये अनेक वर्षापासून जो भाजी मंडई, मिरजेतील सर्व रस्ते, कचरा डेपो, अतिक्रमण बाबतचा जो प्रश्न रखडला आहे त्यावर चर्चा करण्यात आली। यावर आयुक्त सुनील पवार यांनी यावर उपाययोजना करून त्यावर काम सुरू करणार असल्याची माहिती दिली। पहिले प्राधान्य हे मिरजेतील रोड लवकरच खड्डेमुक्त होतील, त्यानंतर जे अतिक्रमण केलं आहे त्यावर कारवाई करून शहर अतिक्रमण मुक्त करू। भाजी मंडईचा देखील प्रश्न लवकरच मार्गी लावू। तसेच मिरजेतील जो गेले 10 ते 12 वर्ष झाले ड्रेनेजचा प्रश्न आहे तो देखील उपाययोजना करून सोडवू। आणि महत्त्वाचा म्हणजे जो काही बेडग येथील कचरा डेपो बाबत नागरिकांना त्रास होतो त्या संदर्भात सोमवारी कचरा डेपो येथे बैठक लावली आहे। यावर नवीन मशिनरी आणल्या आहेत, तोही लवकरच प्रश्न सुटेल असं मिरजकरांना आयुक्त यांनी आश्वासन दिलं। मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमधील मिरज शहरामधील प्रश्न आणि त्याच्यावर काय उपाययोजना करण्यासाठी आपण एक पत्रकार परिषद बोलवली होती। ते येण्यामागचा उद्देश एकच होता की नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत, प्रत्येक नागरिक काही महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्यापर्यंत किंवा माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही। पत्रकार हे सर्वसामान्य लोकांच्यात मिसळून काम करणारे आणि त्या शहरातल्या प्रश्नांची जाणीव असणारे हे लोक असतात। त्यामुळे पहिल्यांदा मी आज मिरजेमध्ये पत्रकारांची परिषद घेतलेली आहे की जेणेकरून नागरिकांच्या समस्या काय आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत आणि कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यासाठी आज पत्रकार परिषद बोलवली होती। आणि खरंच आज या पत्रकार परिषदेमध्ये चांगली चर्चा झाली की ज्या काही गोष्टी मला माहीत नव्हत्या त्या गोष्टी कळालेल्या आहेत। आणि इथं आम्ही पत्रकारांच्या बरोबर चर्चा करून एक मिरजेचा विकास आराखडा किंवा मिरजेच्या प्रश्नाबद्दल काय करता येईल याचं सर्वांनी मिळून चर्चा करून एक प्राधान्यक्रम करायचा ठरवलेला आणि त्यानुसार आपल्याला एक एक काम करत जायचं आपण इथं निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर आता प्राधान्यक्रम म्हणजे अशी सगळ्यांच्या बोलण्यातून आले की मिरजेचे रस्ते खूप खराब आहेत, त्यामुळे पहिलं प्राधान्य आपल्याला मिरजच्या रस्त्याकडे राहील। त्यानंतर मिरजेमधले जे काही अतिक्रमण असतील किंवा फेरीवाल्यांचे जे प्रश्न असतील, फूड स्टॉलचे किंवा खाऊ गल्लीचे जे प्रश्न असतील त्याच्यावर पण उपाययोजना करायचा एक प्रश्न घेतलेला आहे। तिसरा जो होता तो ड्रेनेजचं काम आपलं जे अपूर्ण आहे गेल्या 10-12 वर्षापासून, तर त्या पद्धतीने त्याच्यावर काय निर्णय घेता येईल। आणि तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा इथं चर्चेला गेला की जो बेडग रोडवरील जो आपला वड्डी येथील कचरा डेपो आहे, त्या कचरा डेपोचा त्रास आजूबाजूच्या पण लोकांना व्हायचा, तिथं कोणतीही प्रक्रिया होत नव्हती। गेल्या कित्येक वर्षापासूनचा कचरा तिथं साठून राहिलेला होता। तो कचरा आता बायोमायनिंगच्या पद्धतीनं आपण त्याचं कचऱ्याचं रेमिडेशन म्हणजे कचरा तिथून तिकडे हलवलेला आहे आणि तिथे जे दैनंदिन गोळा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीची मशिनरीची पण तिथं इन्स्टॉलमेंट चालू आहे। तर हा प्रकल्प सर्व लोकांना माहीत व्हावा यासाठी आणि आमच्या पण कर्मचाऱ्यांना माहीत व्हावा की पूर्वी काय अवस्था होती आणि आता तिथं काय बदल झालेला आहे। त्यामुळे आम्ही आता त्या सोमवारी येणाऱ्या परवा दिवशी आपण सोमवारी तिथे एक आढावा बैठक घेतोय आणि महापालिकेची आता जरी महासभा अस्तित्वात नसली तरी प्रशासकीय नात्यानं जे काय प्रशासकीय ठराव करायला लागतात महासभेचे किंवा स्थायी समितीचे, तर ते एक आयोजन करायचं आमचा मानस आहे आणि त्या ठिकाणी आपण ते घेतोय। तिथं पण पत्रकारांना आपण निमंत्रित करतोय की जेणेकरून तिथं माहीत व्हावं की पूर्वीची कशी अवस्था होती आणि आता काय केलेलं आहे की लोकांच्यापर्यंत पण ते जाईल आणि महापालिकेला परत महापालिकेवर लोकांचा विश्वास वाढू लागेल आणि आम्ही कुठंतरी काम करतोय आणि लोकांचे जे मूळ प्रश्न आहेत, जे गरजेचे प्रश्न आहेत, जिथं अनावश्यक कामं होऊ नयेत, फक्त आवश्यक कामं व्हावी या दृष्टीनं आम्ही नियोजन करण्याचा इथं निर्णय घेतलेला आहे। आणि इथून पुढं पण दर 15 दिवसांनी इथे भेटून एक आराखड्याप्रमाणे आपण काम करून आत्तापर्यंतचं जे मिरजेचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि निश्चितच मला विश्वास आहे की लोकांच्या मध्ये मिसळून पत्रकारांच्या मध्ये जाऊन नागरिकांच्या भावना आणि त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते समजावून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं अशी एक विनंती मी या आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना करत आहोत।
आपण निश्चितच महापालिका आपल्यासाठी प्रयत्न करते. आपण नागरिकांनी थोडंसं जरी आम्हाला सहकार्य केलं तरी आपण एकमेकांच्या सहकार्यातून आपण मिरजेमधले जे अनेक वर्षापासूनचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. धन्यवाद. महानकरी न्यूजसाठी आदिमाणी मिरज.